संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली। त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे। इन्कम टॅक्स विभाग हा त्याचं काम करत असतात आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते। 2024च्या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र, त्या शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्तामध्ये तफावत असल्याचा त्यांचा निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळे त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे। आणि निश्चितच सरकारी यंत्रणेने मागितलेला खुलासा हा आम्ही करणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे, ही माझी भूमिका आहे। यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेंना सुद्धा नोटीस मिळाली की काय, त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला। मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलतो। तर कृपया हा गैरसमज पासून आहे म्हणून यासाठी हा खुलासा केला।